भूगोल विषयात करिअर करायचंय, नो प्रॉब्लेम. आपल्याला मिळणार प्रत्येक क्षेत्रात हमखास संधी. मी प्राध्यापक अविनाश शेलार आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन आलेला आहे आणि तो म्हणजे भूगोल अभ्यास आणि भूगोल विषयामधून मिळणाऱ्या करिअरच्या संधी. आपल्याला चार भिंतीच्या बाहेर जाऊन निसर्गाची आवड आहे का? आपल्याला इतरांपेक्षा नवीन काही करण्याची आवड आणि इच्छा आहे. जगामध्ये चाललेल्या ज्या चालू घडामोडी आहेत यामध्ये आपल्याला आवड असेल तर आपल्याला निश्चितच भूगोल विषयामध्ये करिअरची संधी आहे आणि हमखास प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ही संधी आहे. भूगोल विषयातील करिअरची संधी. भूगोल विषयातील करिअरची संधी हा प्रश्न ज्यावेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेस आपल्या अनेक प्रश्नांचं काहूर आपल्या मनामध्ये असतं. भूगोल विषयामधून या करिअर मधून आपल्याला आर्थिक प्राप्ती किती होईल? भूगोल विषयाचं करिअर करायचंय, भूगोल विषयामधून आपल्याला करिअर करायचंय, मग यासाठी काय पात्रता आवश्यक आहे? ज्या उमेदवाराला भूगोल विषयातून करिअरची संधी प्राप्त करायची आहे, करिअर करायचं आहे, त्या उमेदवाराला त्यामध्ये किती क्षमता असणं गरजेचं आहे, कोणत्या क्षमता असणं गरजेचं आहे? खरंच आपण कोणकोणत्या पदांवर विराजमान होऊ शकतो? भूगोल विषयाचा शिक्षणक्रम कसा आहे? भूगोल विषयाचं करिअर करायचं, मग आपल्याला कोणकोणत्या शिक्षण संस्था शिक्षण देणार आहे? अशा अनेक प्रश्नांचं काहूर आपल्या मनामध्ये असतं आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आज समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. भूगोल आणि यामधील असलेला अभ्यास आणि करिअरच्या संधी. त्यापूर्वी आपण माझ्या अविनाश शेलार या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं, सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे येणारे माझे प्रत्येक शैक्षणिक व्हिडिओ, माझे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला एक अपडेटच्या स्वरूपात पाहायला मिळतील. माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा. तर चला सुरुवात करूया. भूगोल अभ्यास आणि करिअरच्या संधी. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की भूगोल म्हणजे नेमका आहे तरी काय? भूगोल कशाला म्हणायचं? फार वर्षापूर्वी पहिल्यापासून आपण एक भूगोल विषयाबद्दल एक संकल्पना आपल्याला माहित आहे, ती म्हणजे भूगोल म्हणजे काय? तर पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र. भूगोल हे एक शास्त्र आहे आणि ते पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र आहे. एवढी व्याख्या, एवढं ज्ञान आपल्याला प्रचलित होतं. आता याही पलीकडे जाऊन आपण जर विचार केला तर भूगोल म्हणजे काय? तर भूगोल म्हणजे ज्या निसर्गामध्ये असलेल्या नदी असेल, समुद्र असेल, भोवतालचं वातावरण असेल, भूरूप असेल, हवामान असेल, वनस्पती असेल, या सर्व घटकातील बदलांचा चराचर सृष्टीवर होणारा परिणाम. या सगळ्या घटकांचा जो आहे तो या सृष्टीवर होणारा जो परिणाम आहे आणि त्याचा जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासाला भूगोल म्हणून संबोधले जाते. भूगोल विषयामध्ये प्रामुख्याने जमिनीवरील आणि पृथ्वीच्या अंतर्गत असलेल्या नैसर्गिक संपदांचा अभ्यास केला जातो. याला भूगोल असं म्हटलं जातं. यावरून आपल्याला भूगोल विषयाची व्याप्ती निश्चितच थोडीशी कल्पना आलेली असते आणि म्हणूनच भूगोल विषयाच्या अभ्यासातून आपल्याला अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सर चला आपण पाहूया की भूगोल विषयाची सुरुवात कधी झाली, काय त्याला ऐतिहासिक परंपरा आहे. ज्यावेळेस आपण इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण सुरू करतो त्यावेळेस आपल्याला परिसर अभ्यास म्हणून एक शास्त्र विषयामध्ये भूगोल विषयाच्या अनेक संकल्पनांची ओळख करून दिली जाते आणि तिथून खरं आपल्याला भूगोल विषयाची अभ्यास आणि ओळख सुरुवात होते. म्हणजे यावरूनच आपल्याला अंदाज आला असेल की भूगोल हे केवळ मार्क मिळवून देणारा विषय नसून तो अभ्यासाचं केंद्र आणि माहितीचं भांडार आहे. ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये भूगोल विषयाच्या अभ्यासाला प्रारंभ झाला असा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु त्याही आधी नकाशे असेल, कार्टोग्राफी, अर्थातच नकाशा लेखनाचा अभ्यास आपल्याला केलेला पाहायला मिळतो, त्याच्या नोंदी पाहायला मिळतो. म्हणजेच भूगोल या विषयाच्या अभ्यासाला फार ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे आणि म्हणून भूगोल हे पारंपरिक आणि पूर्वापार अभ्यास केलेला माहितीचं केंद्र, माहितीचं भंडार असलेला हा विषय. भूगोल विषयाच्या शाखा म्हणजे आपण जो भूगोल विषय आहे हा भूगोल विषय कोणत्या शाखामधून अभ्यास करतो? यामध्ये प्रमुख 2 शाखा आहेत. त्यातली पहिली शाखा आहे प्राकृतिक, नैसर्गिक किंवा भौतिक भूगोल.
संपूर्ण नैसर्गिक घडामोडींचा, घटकांचा, आविष्कारांचा अभ्यास या शाखेतून आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरी आहे मानवी भूगोल. या प्रमुख दोन शाखातून भूगोल आपल्या समोर आलेला आहे आजपर्यंत. याच्याही पलीकडे जाऊन भूगोल विषयामध्ये अनेक घटकांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. नवीनच आलेले GIS, उपग्रह तंत्रज्ञान, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी म्हणजे जिओग्राफी इन्फॉर्मेशन सिस्टीम, हा नवीन आलेला विषय आणि याच्या वाढत्या वापरामुळे भूगोल क्षेत्रामध्ये प्रगतीच्या भरपूर संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मग त्या संधी जर पाहायला गेलं तर आपल्याला असं म्हणता येईल की शेतकी अभ्यास असेल, पर्यावरण असेल, भूविज्ञान असेल, वनस्पती शास्त्र असेल, ह्या अभ्यास क्षेत्र भूगोलाच्या संबंधित करिअरच्या मोठ्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्या. तर चला आपण आपल्या विषयाच्या थोडस पुढे जाऊया. अनेक प्रश्नांचं काहूर आपल्या मनात होतं, त्यातले एक एक प्रश्न आता घेऊया. आर्थिक प्राप्ती, या भूगोल विषयाच्या करिअर मधून आपल्याला आर्थिक प्राप्ती किती होणार आहे, या गोष्टीचा विचार करता एक सांगता येईल की जो उमेदवार हा भूगोल विषयातून करिअर करण्याची पाहतोय, त्या उमेदवाराला त्याच्या जवळ असलेलं शिक्षण, त्याच्या जवळ असलेला अनुभव, त्याच्या जवळ असलेल्या क्षमता, त्याने आतापर्यंत केलेलं कार्य, सेवा, ज्येष्ठता, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून त्याची आर्थिक प्राप्ती होत असते. तसंच तुम्ही या करिअर क्षेत्रामध्ये सल्लागार म्हणूनही उत्तम मिळकत मिळवू शकता. आणि निश्चितच ही जी मिळकत आहे ती मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर या भूगोल विषयामध्ये करिअर जर करायचे असेल तर आपण कोणत्या शैक्षणिक कोणत्या गोष्टींची पात्र झालं पाहिजे किंवा अर्हता काय आहे. खरं पाहता हा विषय 10वी नंतर एक भूगोल या नावाने ओळखला जाणारा 50 मार्काचा विषय आणि तोच 11वीला आल्यानंतर एक स्वतंत्र 100 मार्काचा अस्तित्व असणारा हा विषय आहे. 11वी आणि 12वी विज्ञान आणि कला या दोन्ही शाखेमध्ये हा विषय शिकवला जातो, आपण तो घेऊ शकतो. 11वी-12वीचं शिक्षणामध्ये हा विषय घेतल्यानंतर आपल्याला पदवी अभ्यासक्रमामध्ये भूगोल या विषय सहज मिळतो, घेऊ शकतो आणि त्यात करिअर करू शकता. त्याला आपण BSc किंवा BA असं म्हणतो. यानंतर पदव्युत्तर शिक्षण म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स किंवा मास्टर ऑफ सायन्स, यामध्ये सुद्धा तुम्ही भूगोल विषय निवडू शकता, त्याची पदवी प्राप्त करू शकता. या सगळ्या गोष्टींची आवश्यकता भूगोल विषयाच्या करिअर करण्यासाठी आवश्यकता असते. मग तो 11वी-12वी असेल, कला आणि विज्ञान शाखेतून, पदवी असेल, पदव्युत्तर शिक्षण, या सगळ्यामध्ये ज्यावेळेस आपण भूगोल विषय त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने भूगोल विषयाचं ज्ञान अवगत होतं आणि मग आपण यामध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. भूगोल विषयाच्या करिअर करू इच्छित उमेदवारांनी त्याच्या जवळ कोणत्या क्षमता असणं आवश्यक आहे. केवळ पदवी मिळवली म्हणजे आपलं करिअर झालं असं नाही, तर त्याबरोबर आपल्या कोणत्या कलागुणांचा विकास होणं आवश्यक आहे, कोणत्या क्षमता असणं आवश्यक आहे तेही पाहू. यामध्ये उच्च निरीक्षण शक्ती असेल, त्यामध्ये संवाद कौशल्य असेल किंवा तार्किक विचार करण्याची क्षमता त्यामध्ये असणं गरजेचं आहे. शरीर ही सर्वात मोठी साधन संपत्ती निरोगी असणं गरजेचं आहे. या उमेदवाराला भटकंतीची आवड, कागदपत्र जपून ठेवण्याची वृत्ती, सुनियोजित कार्य करण्याची पद्धत, स्वावलंबन, GIS, GPS या वाढत्या वापरामुळे संगणकाची साक्षरता, त्याचबरोबर मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता, माहितीचा अचूक वापर करण्याची क्षमता त्या उमेदवाराजवळ असणं गरजेचं आहे. तो उमेदवार निसर्ग वेडा किंवा निसर्गाची आवड असणारा असावा. गणित आणि सामान्य ज्ञान यामध्ये त्याला गती असावी. एवढ्या क्षमता जर ते जवळ असतील तर निश्चितच तुम्हाला भूगोल विषयामध्ये मोठ्या प्रमाणात करिअरची संधी उपलब्ध होईल. या क्षमता विकसित करा, पदव्युत्तर शिक्षण घ्या आणि भूगोल विषयामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही करिअर करू शकता. आता आपण पाहूया की करिअरची संधी नेमकी आपल्याला कुठे करिअरची संधी उपलब्ध होते. भूगोल तज्ञांना विविध शासकीय विभागामध्ये असेल, संशोधनामध्ये असेल, फार मोठ्या प्रमाणात करिअरची संधी, कामाची संधी मिळू शकते. तर शाळा, महाविद्यालय
यामध्ये तो शिक्षकी किंवा प्राध्यापकी पेशा स्वीकारू शकतो. तसेच लोकसंख्या विश्लेषक, ग्रामीण विकास, पर्यावरण क्षेत्रामध्ये त्याचे कार्य, या सगळ्यामध्ये सामाजिक सेवा असेल, शासकीय संस्थांमध्ये नोकरी असेल, यामध्ये सुद्धा त्याला अगदी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होते. स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर पर्यटन व्यवसाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अनेक पुस्तकं असतील, नकाशा असतील, त्याची निर्मिती असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात भूगोल ज्ञान घेतणारा व्यक्ती, उमेदवार मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकतो. भूमापन, भूविकासक या व्यवसायाही तुम्हाला काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही भूगोल विषयातील करिअरच्या संधी उपलब्ध झालेल्या. भूगोल विषयामधून आपण कोणत्या पदापर्यंत विराजमान होऊ शकतो, या अनेक पदांची मी नावं सांगितलेली आहेत. त्याची सविस्तर माहिती पण आपण पाहूया. पहिल्यांदा आहे कार्टोग्राफर, नकाशा तयार करणारा व्यक्ती असेल, ड्राफ्टर असेल, शासकीय कर्मचारी असेल, GIS, क्लायमेटॉलॉजिस्ट, वाहतूक व्यवस्थापक, पर्यावरण विषयक व्यवस्थापक, स्तंभलेखक, तो स्तंभ लिहू शकतो, संशोधक, तो शास्त्रज्ञ देखील होऊ शकतो, डेमोग्राफर, तो डेमोग्राफर सुद्धा होऊ शकतो. अशा मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही अनेक पदांवर विराजमान होऊ शकता. तर चला, या ज्या वेगवेगळे पद आहेत, हे जे पद आहेत त्यांची आपण सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, की आपण कोणत्या पदावर विराजमान होऊ शकतो आणि त्यातनं कोणतं कार्य करू शकतो आणि ते भूगोल विषयाशी कसं संबंधित आहे, की जेणेकरून तुम्ही भूगोल विषयाचा अभ्यास केला तर या करिअरच्या संधीमधून तुम्ही वेगवेगळ्या पदावर विराजमान होऊ शकता. यामध्ये पहिलं जे आहे तो आहे कार्टोग्राफर, म्हणजे नकाशा आलेख तयार करणारा व्यक्ती तुम्ही होऊ शकता. भूगोलाची प्रतिकृती बनवणारा व्यक्ती तुम्ही होऊ शकता. सर्वेअर म्हणून तुम्ही काम करू शकता. यामध्ये अभियंता असेल, इंजिनिअरिंग आर्किटेक्ट असेल, यांच्या सहाय्याने तुम्ही भूमापन सर्वेक्षण करू शकता. शासकीय किंवा खाजगी तुम्ही संस्थांमध्ये देखील काम करू शकता. ड्राफ्टर, अभियंता असेल, वास्तुविशारद असेल, यांच्या सहाय्याने इमारती, घरं असेल, यांची रचनाकृती म्हणजे भूविकासासाठी बनवणारा व्यक्ती तुम्ही होऊ शकता. शासकीय कर्मचाऱ्यांचा आता विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की केंद्रीय कर्मचारी असेल किंवा राज्य कर्मचारी असेल, यामध्ये तुम्ही भूविकास, भूनियोजन, भूमापन, भूजल विकास, गुन्हे असे दूरसंचार, रिमोट सेन्सिंग या विभागामध्ये तुम्ही शासकीय केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत सुद्धा तुम्ही अनेक पदांवर विराजमान होऊ शकता. शहर तसेच क्षेत्रीय विकासक म्हणून देखील तुम्ही काम करू शकता. अशा अनेक पदांवर विराजमान होऊ शकता. नव्याने आलेलं GIS स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. जिओग्राफर इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS भौगोलिक माहितीची व्यवस्थापक म्हणून तुम्ही काम करू शकता. क्लायमेटॉलॉजिस्ट केंद्रीय हवामान विभाग किंवा बातमी प्रसारण सेवा, हवामान विषयक वृत्त अशा वाहिन्यांवर तुम्ही काम करू शकता. क्लायमेटॉलॉजिस्ट म्हणून ही फार मोठी संधी या भूगोल विषयाच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध झाली. वाहतूक व्यवस्थापक, क्षेत्रीय परिवहन खातं, ट्रान्सपोर्ट कंपन्या, परिवहन नियोजन, वाहतुकीचं नियोजन कसं असतं, कोणता रूट आपल्याला माहित आहे, कोणता रूट माहित नाही, अशा अनेक त्यांचा विकास कसा करता येईल, अशा अनेक गोष्टींमधून तुम्ही वेगवेगळ्या पदांवर जाऊ शकता. पर्यावरण हा महत्वाचा विषय, त्यामध्ये तुम्ही व्यवस्थापक म्हणून देखील कार्य करू शकता. पर्यावरण विषयक जी तपासणी आहे ती, पर्यावरण विषयक वेगवेगळे प्रकल्प आहेत ते प्रकल्प तुम्ही तयार करू शकता, त्यावर तुम्ही कार्य करू शकता. स्तंभलेखन, मग ते वृत्तपत्र असेल, मासिक असेल, तसेच भूगोल किंवा पर्यटन विषयक पुस्तकं तुम्ही लिहू शकता. संशोधक म्हणजे शास्त्रज्ञ, शासकीय किंवा खाजगी संशोधन शाळांमध्ये तुम्ही कार्य करू शकता किंवा स्वतः शास्त्रज्ञ सुद्धा होऊ शकता या भूगोल विषयाच्या माध्यमातून. शहर नियोजन करणारे व्यक्ती म्हणून तुम्ही देखरेख करू शकता, त्याचं कार्य करू शकता. अशा पदांवर तुम्ही काम करू शकता.
डेमोग्राफर म्हणून देखील तुम्ही जनगणना कार्यालयामध्ये सुद्धा जनसांख्यिकीय माहिती हे कामाची संधी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. अशा अनेक पदांवर तुम्ही विराजमान होऊ शकता की जेणेकरून तुम्हाला या भूगोल विषयामध्ये फार मोठी कार्य करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आता भूगोल विषयाचा जो शिक्षण क्रम आहे त्याच्याकडे आपण प्रकाश टाकू. बॅचलर ऑफ जिओग्राफी हा 3 वर्षाचा कोर्स तुम्ही या भूगोल विषयामधून करू शकता. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर मग तो कला असेल किंवा विज्ञान दोन्ही शाखेतून चालत, यामधून तुम्ही बॅचलर ऑफ जिओग्राफी 3 वर्षाचं कोर्स करू शकता. आता हा कोर्स कुठं आहे तर बहुतांश मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मास्टर ऑफ जिओग्राफी हा 2 वर्षाचा कोर्स आहे की जेणेकरून तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकता. बहुतांश मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. मुंबई असेल, पुणे असेल अशा ठिकाणी. मास्टर ऑफ जिओ इन्फॉर्मेटिक्स हा 2 वर्षाचा कोर्स आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये हैदराबाद या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला सहज उपलब्ध झालेला आहे. तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकता, पीएचडी करू शकता. याची पात्रता आहे पदव्युत्तर शिक्षण, मग ते एमए असेल, एमएससी असेल, भूगोल विषयातून, भूगोलशास्त्र विषयातून. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमेट्रोलॉजी IIC नवी मुंबई या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी सुद्धा पुण्यामध्ये हा कोर्स उपलब्ध झालेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट कोर्स इन जिओ इन्फॉर्मेटिक्स अँड रिमोट सेन्सिंग हा 6 महिने कालावधीचा कोर्स देखील तुम्ही करू शकता. कोलकाता या ठिकाणी हा 6 महिन्याचा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे. करिअर करण्याची सर्वात मोठी संधी या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकते. जिओग्राफिकल कार्टोग्राफी उस्मानाबाद युनिव्हर्सिटी हैदराबाद या ठिकाणी हा कोर्स उपलब्ध आहे. तुम्ही हा कोर्स त्या ठिकाणी करून भूगोल विषयाच्या करिअरची निवड करू शकता. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन रिमोट सेन्सिंगचा डिप्लोमा अँड जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये तुम्ही करू शकता. पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तिथं तुम्ही हा कोर्स करून भूगोल विषयामध्ये करिअरची संधी उपलब्ध झालेली आहे. भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी आपण मग सीडॅक असेल, डिप्लोमा इन जिओ इन्फॉर्मेटिक्स सीडॅक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, पुण्यामध्ये आहे. आता भूगोल विषयाच्या असा कोणता विशेष अभ्यासक्रम आहे त्याच्याकडे आपण येऊया. कार्टोग्राफी आहे, नकाशा तयार करणार आहे, अर्बन टाउनशिप आहे, रिजनल प्लॅनिंग आहे, हे त्याचे विशेष अभ्यासक्रम आहेत. जिओग्राफिक आहे, क्लायमेटॉलॉजिस्ट आहे, ओशनोग्राफी आहे, पॉप्युलेशन स्टडीज आहे. अशा अनेक विशेष अभ्यासक्रमातून निवड झाल्यानंतर निश्चितच तुमची करिअरची दिशा ठरणार आहे. करिअरची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. भूगोल विषयातील पदव्युत्तर शिक्षण आवश्यक असणारी एमएससी एमए कालावधी 2 वर्षाचं याच्यासाठी आवश्यक असतो या विशेष अभ्यासक्रमांसाठी. आता भूगोल विषयाच्या शिक्षण संस्था म्हणजे तुम्ही कोणत्या शिक्षण संस्थेतून हा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला मिळणार आहे आणि करिअर होणार. यामध्ये मग पहिली आहे अलीगड मधील अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीमध्ये आहे, रांचीची युनिव्हर्सिटी आहे, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, अहमदाबादची युनिव्हर्सिटी आहे, सेंटर फॉर किंवा रिमोट सेन्सिंगची कोलकात्याची युनिव्हर्सिटी आहे. अशा अनेक शिक्षण संस्थातून तुम्ही हे वेगवेगळे कोर्स करून भूगोल विषयामध्ये करिअरची संधी आणि प्रत्येक क्षेत्रात हमखास संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तसेच जामिया मिलिया युनिव्हर्सिटी नवी दिल्ली असेल, वडोदरा या ठिकाणची युनिव्हर्सिटी असेल, तुम्हाला त्या ठिकाणी सहजच हा कोर्स उपलब्ध आहेत. हे सगळे कोर्स नवी मुंबईमध्ये तर अनेक कोर्स या ठिकाणी उपलब्ध असलेले दिसून येतात. कलकत्ता या ठिकाणी सुद्धा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीमध्ये आपण जाऊन अनेक कोर्स त्या ठिकाणी घेऊ शकता. आपण आता पाहिलेले कोर्स आणि वेगवेगळ्या पदांवर विराजमान होऊ शकता. पुण्यामध्ये आहे सिंहगड युनिव्हर्सिटी कॉलेज आहे, सिम्बायोसिस आहे. पुणे युनिव्हर्सिटी नावाजलेली एक युनिव्हर्सिटी की ज्यामधून तुम्ही अनेक अभ्यासक्रम तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि तुमची करिअरची संधी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या दिसून येते. आता भूगोल विषयाच्या दूरस्थ शिक्षण संस्था कोणत्या आहेत? या शिक्षण संस्थांमधून तुम्हाला या वेगवेगळ्या कोर्सचे सुद्धा सहज करता येणार आहे. यामध्ये मग
पहिले आहे मध्य प्रदेशमध्ये असलेली जी युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. सोबतच मी आपल्या अधिक माहितीसाठी शेजारी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे की जेणेकरून तुम्ही त्या वेबसाईट वरून त्या युनिव्हर्सिटीची त्या मध्ये शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शिक्षण क्रमांची वेगवेगळ्या कोर्सची माहिती मिळवू शकता. बरकतुल्ला विद्यापीठ असेल, नॉर्थ ओरिसा युनिव्हर्सिटी ओरिसा मधली असेल, पंजाब मधले तर आपण पाहिलेलंच होतं, नवी दिल्ली मधले इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आहेत. यामध्ये सुद्धा हे भूगोल विषयाच्या अनेक कोर्स तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत. अशा अनेक कोर्स तुम्ही या शिक्षण संस्थाच्या माध्यमातून करू शकता आणि भूगोल विषयातील करिअर करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच मी तुमच्या अनेक प्रश्नांना टच केलेला आहे, अनेक प्रश्नांना टच करून पुढे गेलेलो आहे आणि निश्चितच माझ्या या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि भूगोल विषयाची जर करिअर करायचं असेल तर निश्चितच तुम्हाला माझ्या या व्हिडिओचा फायदा होणार आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा.